चला तर मित्रांनो, सत्कार्य होताना आपण पाहत आहोत कशा प्रकारे सत्कार होत आहे. आणि हे कार्यक्रम जे आहे मित्रांनो, आपलं शिवरात्री दिवशी सगळ्यांचे सत्कार वगैरेचे कार्यक्रम जे आहे मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतात. तर आपण जात आहोत मित्रांनो. तर चला आपण व्हिडिओ आपण चालू करत आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो. आपला व्हिडिओ आपण माहिती सगळं काही देत आहोत. तर आपल्या महाशिवरात्री दिवशी आपल्या मंदिरात सगळे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा समारंभ आहे, तर आपण त्याची मुलाखत घेणार आहोत. तर आपण व्हिडिओ पाहणार मित्र, शेवटपर्यंत पहा आणि सगळं काही आमचा व्हिडिओ कार्यक्रम कसा प्रकार आहे, काय नाही, कसे वाटते, काय सगळं काही आम्ही माहिती देतो. पूर्णपणे पहा मित्रांनो. आपला व्हिडिओ आपण टाकण्यासाठी चालवतो मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ पण पहा मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपला व्हिडिओ चालू करतो मित्रांनो. चला तर मित्रांनो आपण जाऊया. तर आपण पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. जे की आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देतात आणि पूर्ण माहिती कशा प्रकारे वाटते आमची, काय नाही, आणि पहिलेपासून तो शेवटपर्यंत पूर्ण माहिती पहा मित्रांनो. तर आपण आता कार्यक्रम पाहायला निघत आहोत आणि हा कार्यक्रम कसा वाटतो, काय नाही, तर शेवटपर्यंत आपल्याला कळवा मित्रांनो. हे महाशिवरात्रीच्या समारंभासाठी सगळे काही कार्यकर्ते आलेत आणि त्याची माहिती आम्ही तुम्हाला देतो मित्रांनो. तर पहिलेपासून तो शेवटपर्यंत पूर्ण कार्यक्रम पहा मित्रांनो. तर आपला व्हिडिओ छोटासा राहील, परंतु तुम्हाला आवडेल असा मी प्रयत्न करेन मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आपण चालू करतात मित्रांनो. तो चला स्टार्ट मित्रांनो. चला मित्रांनो, निघूयात आपण. आता निघत आहोत आपण समारंभ पाहण्यासाठी मित्रांनो. तर चला. यानंतर चंद्रकांत देवपती साहेब ज्यांनी आपले आयुष्य लोकांच्या सेवेमध्ये, विशेषतः पोलीस खात्यामध्ये घातलेले, त्यांचं स्वागत या ठिकाणी इंग्रज साहेबांना विनंती करतो की आपण देवपती साहेबांचं स्वागत करावं. यानंतर आमचे मार्गदर्शक व त्यांनी आमच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली, याचे आमचे मित्र नारायणजी कांबळे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. मी दीपक देवकते यांना विनंती करतो की आपण नारायण कांबळे यांचा सत्कार करावा. फेटा बांधून, फेटा शाल निघाला बघा, आता निघाला. गरुड चौकात नेमकं कुठे? चौक. हो. यानंतर विलास गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होणार आहे. दीपक देवकते आणि आपला सर्व मित्र परिवार
त्याला विनंती करतो की आपण गायकवाड साहेबांचं स्वागत करावं. किधर से जाते हो? दम से जाओ इधर से. चप्पल काढून जायला पाहिजे. मेघावर जरा काय देवदर्शन मिळतं तुमचं. या ठिकाणी हां सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. परत एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपल्या सर्वांना परत एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी मी आलेल्या सुरुवातीला म्हणलं की या भागामध्ये रस्त्यांची नालीची अतिशय वाईट अवस्था आहे. पावसाळ्यामध्ये कुठल्याही नागरिकाला इथं चालता येत नाही. मी आलेल्या पहिल्यांदाच मी या ठिकाणी सांगितलेलं आणि नगरसेवक नालिक मी आता लगेच मी माझ्या भाषणामध्ये त्या अनुषंगाने मी बोलणार आहे असं नगरसेवक साहेब आणि विशेषतः महापौर साहेब या ठिकाणी उपस्थित आणि म्हणून या सगळ्यांच्या उपस्थित आपल्या आणि तिन्ही 4 नगरसेवक या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित निश्चितपणे आणि विशेषतः दुसरी आपल्या जमिनीची आपलं आपल्या ताब्यात आहे. त्याच्यामुळे आता आजपासून देणं आणि त्याच्यामध्ये काही नाही की निश्चित एखादा शब्द बोलला तर तो आदेशच आहे आणि महापौरला प्रचंड अधिकार असतात. मी महापालिकेमध्ये छोटा मतदार असल्यामुळे मला माहित आहे की महापौरचे अधिकार काय असतात काय नाही. त्याच्यामुळं आता आपण काय चिंता करायची काही गरज नाही आणि निश्चितपणे फोटो आणि पिंटू साळुंके सारखा अतिशय कार्यक्षम नगरसेवक महापौर साहेबांच्या पाठीमागे. सोलंकर साहेब तुम्ही काय चिंता करायची गरज नाही. 11 आणि 12 काही वेगळा प्रभाग नाहीये. निश्चितपणे आमच्या महापौर साहेबांचं तुमच्याकडे लक्ष आहे आणि आपण काही काळजी करण्याची गरज नाही. आपण सगळे विकासापासून दूर असलेले सगळे प्रभाग आहेत. आपल्यावर गेली 5 वर्ष अन्याय झालेला आहे आणि म्हणून निश्चितपणे जी आपल्या विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी भरून निघणार आहे. एवढं मला बोलायला काही हरकत नाही. तेव्हा अधिकचा वेळ न घेता मी आमचे परमित्र आदरणीय सोनकांबळे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या अनुषंगाने आपली भूमिका व्यक्त करावी. सर्वप्रथम महादेव मंदिर ट्रस्टच्या सर्वच ट्रस्टींचे मी या ठिकाणी आभार मानतो. कारण हा कार्यक्रम अतिशय सुंदर आयोजित केला होता. पण काही कारणास्तव मला वाटतं सकाळी आपल्या प्रोग्राममध्ये बदल झाला तरी या ठिकाणी अचानक पण अतिशय सुंदर तुम्ही कार्यक्रम या ठिकाणी केला आणि आपल्या या प्रभागातील इथं जमलेल्या सर्वच बांधवांना मी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आता संयोजकांना बरंचसं काही बोलले. मला वाटते आम्हाला काही बोलायचं ठेवलं नाही त्यांनी आणि आपल्या प्रभागानं अतिशय सुंदर टीम या ठिकाणी निवडून दिली. आता गुटूभैया तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. मला तर माहितीच आहे पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे. गेली 20 ते 25 वर्षाचा त्यांना नगरसेवक पदाचा अनुभव आहे. निधी कसा आणायचा काय आणायचा आणि कसं काम करायचं हे सर्व अनुभव त्यांना आहेत आणि त्यांना तडफदार आणि खंबीरपणे सोबत म्हणून आमचे पिंटूभैया साळुंके सोबत आहेत. आणि राहिला विषय आता निधीचा. माननीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांना निधीची चावीच आपल्या वार्डात दिली. त्याच्यामुळं निधी आपल्याला कमी पडणार नाही आणि रोडचे कामं सर्वप्रथम आपल्याच प्रभागातून चालू होतील. त्याची कुणीही चिंता करू नका. आता निश्चिंत राहा. फक्त कांबळे साहेब आता तुमची जबाबदारी वाढली आहे. कारण तुम्ही आता कुठं कामं शिल्लक आहेत हे हुडकून आम्हाला सांगा. काम तर शिल्लक राहणारच नाही. कारण अमित भाईंनी आपल्याला ह्या वार्डाला फार मोठं म्हणजे पद दिलंय आणि त्या पदाचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून सर्व जनतेला चांगल्या प्रकारे सुविधा कशा मिळतील या संदर्भामध्ये आम्ही 5 वर्ष कटिबद्ध राहू. कुठलंही काम राहणार नाही आणि मी आपला अधिकचा वेळ न घेता आता संध्याकाळचा टाइम आहे. मला वाटतं आज फराळाचा वगैरे आता वेळ झालेली आहे. जास्त काय आपला वेळ घेत नाही आणि या ठिकाणी आमचा सत्कार केला त्याबद्दल ट्रस्टीचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आपल्या प्रभागामध्ये कुठलेही
प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत या पद्धतीने आपण पुढच्या काळामध्ये काम करावं असं आपला आम्हाला भाऊ अभिवचन दिला. यानंतर पिंटू सतीश साळुंके साहेब आपणास विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपली भूमिका व्यक्त करावी. आज महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने महापौर व नगरसेवक यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. आमचा सत्कार केला त्याबद्दल मी ट्रस्टचे व इथल्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो. तसेच जी रस्त्याचा विषय बोलला होता, रस्ता जवळपास ड्रेनेजमुळे खराब झालेला आहे आणि आम्ही प्रचारात दरम्यान डोर टू डोर गेलो होतो. रस्त्याच्या नालीचा प्रश्न आहे आणि तो रस्त्याचा नालीचा प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहे. त्यामुळे जास्त दिवस किंवा येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत काळजी करायची गरज नाही. पावसाळ्याच्या अगोदरच हा रस्ता होऊन जाईल असं 100% मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. पावसाळ्यापूर्वीच आपली मागणी पूर्ण होईल असा शब्द आम्हाला दिलेला आहे. यानंतर सोलंकर साहेबांना विनंती करतो 2 मिनिट शुभेच्छा शिवरात्रीच्या निमित्ताने. सर्वांना नमस्कार. आज महादेव मंदिर येथे महापौर व आम्ही नगरसेवक पिंटूभाऊ साळुंके तात्या, म्हणजे आम्ही त्यांना तात्या गुटू यादवला तात्या म्हणता, म्हणजे नावच पूर्ण माहित नाही त्यांचं. आम्हा सर्वांना बोलून सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो व सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता कामाची तुम्ही काही चिंता करू नका. महापौर तुमचाच आणि महापौरच्या पाठीमागे असलेले डबल महापौर नगरसेवक आहेत. त्याच्यामुळे कामाची कोणत्याच चिंता करू नका. महापौर साहेबांना मी इथं विनंती करतो, इथलं काम झाल्यावर आमच्याकडे बी बघावं थोडं. इथले तर काम होणार आहेत, कारण महापौर तुमच्या घरचंच आहे. त्याच्यामुळं परत एकदा मी महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सोलंकर साहेब. महापौर तुमचाच आहे. खरं तर महापौरचं संबंध शहरामध्ये लक्ष आहे आणि निश्चितपणे आपल्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं महापौरचं दूरदृष्टीनं काम करणारे महापौर आहेत. निश्चित परत एकदा आपलं स्वागत आहे. यानंतर या प्रभागाचा विकसन चेहरा म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतोय. गेली 25 वर्षे या भागाचा घराच्या घरात प्रत्येकाच्या घराचा कणा माहीत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय गोटू यादव आहे. आणि म्हणून सकाळी 6 वाजला लोकांच्या दारावर असणारा नगरसेवक कोण लातूर शहरामध्ये असलेलं त्याचं नाव गोटू यादव आहे. आणि म्हणून कुणाचं काम असो नसो, कुणाच्या सुखात असेल दुखात असेल, कुणाचा अपघात असेल, कुणाचा मृत्यू असेल, कुणाचं लग्न असेल, कुणाचा ढवळदेवाचा कार्यक्रम असेल तर तिथं गोटू यादव आहेत नाहीत असं कुठलाही कार्यक्रम नाही. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याचं काम या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि म्हणून गोटू यादवने गेली 25-30 वर्षी या भागाची अतिशय जवळचं नातं निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून रक्ताच्या नात्या पलीकडेही या प्रभागाचं नातं त्यांनी जोडलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला एक घरचा मेंबर असा या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येक माणसाला एक कुटुंबातला माणूस म्हणून गोटू यादवची आम्हाला निश्चितपणे त्याचा साथ अभिमान आहे. तेव्हा आपला साहेब विनंती करतो की आपण या सत्काराच्या अनुषंगाने आपण आपलं मत व्यक्त करावं. खाली उतरत वर राहतो, झाडावर कसं होतं, वर बसलं कसं खाली उतरायला. आज महाशिवरात्री, या महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. तसा महादेव मंदिरच्या वतीनं आमचा जो या ठिकाणी सन्मान केला, सन्मान म्हणजे माझा हा कौटुंबिक सन्मान आहे. आणि गेली अनेक वर्ष
इथे काय आमच्या ह्या गल्लीमध्ये मोजकेच घरं होती, 3-4 घरं होती, त्यापैकी माझं एक घर होतं. सगळ्यात जुने आमचे गुणवंत आहेत मित्र, आमचे इथे गुणवंत, आमचे काकीबाई, हे 2-4च घरं होती इथं. पुढे आमच्या देवणी ह्या लक्ष्मीवणी गायकवाड, एक 2-4 अख्या गल्लीला 2-4 घरं होते. मी त्यावेळेपासून या ठिकाणी मी राहतो. या ठिकाणी आपल्या शहराचे आमदार आदरणीय अमित भैयाजी देशमुख यांनी फार मोठा न्याय आपल्याला या ठिकाणी महापौर पद देऊन या ठिकाणी आपल्याला न्याय दिलेला आहे. मी सर्वांना आश्वासित करू इच्छितो की काही दिवसातच, महिन्यात नाही, काही दिवसातच आपल्या गल्लीचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आजच आम्हाला आदरणीय अमित भैया देशमुख यांची आजच सूचना आल्या की 2 दिवसामध्ये पूर्ण शहराचा आढावा तुम्ही घ्या. कुठले कामं शिल्लक आहेत, आता ड्रेनेजवाल्याचे काही कामं शिल्लक आहेत, त्याचे काही पॅचवर्क काय, हे असं आजच आम्हाला आदरणीय अमित भैया देशमुख यांच्या सूचना आलेल्या आहेत. त्या संदर्भात आम्ही उद्याच महापौरांच्या अध्यक्षतेखाली उद्याच त्याची बैठक आम्ही या ठिकाणी लावणार आहोत महापौरांच्या चेंबरवर. आपल्या भागातला हा जो रस्ता आहे, मला वाटतं मी 2008 साली कधी मीच केला होता पेवरचा रोड. त्यानंतर पुन्हा बरोबर आहे की 2008ला कधी केला होता याची, आणि आत्ताही मीच करणार आहे. आणि करणारा म्हणजे असं काही 2 महिने 3 महिन्यानं नाही. सत्कार झाल्यानंतर तुम्हाला वाटलं पाहिजे आता सत्कार केला व लगेच रोडचं काम चालू झालं. एवढ्या लवकरात लवकर ह्या रोडचं काम मी टकाटक करून देणार आहे. आता थोड्या मला उद्याच्याला मी आत्ताच माझ्या महापौरांचं बोलणं झालं की उद्याच्याला आम्ही सगळे अधिकारी या रोडच्या संदर्भातले आणि ड्रेनेजचे अधिकारी ज्यांनी खोदले असे उद्या सकाळी 11 वाजता मी या ठिकाणी बैठक लावलेली आहे. त्यामुळं पूर्ण शहराचा आढावा घेणारच आहोत, पण त्याच्यापेक्षा जास्त आढावा आपल्या प्रभागाचा प्रभाग क्रमांक 12. पुन्हा सोलंकर म्हणतील आमचं कसं आहे, सोलंकर काळजी करून शेजारी आहोत तुम्ही. आता सोलंकरची दुसरी पिढी माझ्यासोबत नगरसेवक आहे. सोलंकरचे वडील भांडासांना माझ्यासोबत नगरसेवक होते. आता 2 सोलंकर माझ्यासोबत नगरसेवक आहे. त्याच्यामुळं महापौर आपल्याला अमित भाईने महापौर दिला, त्याच्यामुळं आपल्याला निधीची कुठलीच कमतरता पडणार नाही. थोडं आमचं एखादी जीबी वगैरे झाली, आता 24 तारखेला मी लावले महापौरांची जीबी झाली की जास्तीत जास्त कामं आपल्या भागात कसे टाकता येईल. कारण कसं असतं, नगरसेवकापेक्षा महापौरला वेगळा कोटा असतो. समजा नगरसेवकाला 5 कामं आहे तर महापौराला 20 काम असं ठरलेलं असतं. त्याच्यामुळं कामाबाबतीत निश्चित राहायचं. काम कुठल्याही प्रकारचं काम कमी पडणार नाही, कुठल्याही प्रकारचं काम शिल्लक राहणार नाही, कमी नाही शिल्लक राहणार नाही. या अवघ्या काही महिन्यातच आपल्याला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी सर्वांना थोडं अभिवचन देतो आणि परत एक बार आमचे दत्ता तोरकडे असतील, तेलंग मामा असतील, आमचे दीपक असतील, आमचं खंडवाडाने आहेत, मंदिरच्या ट्रस्टीने परत एक बार आमचा या ठिकाणी बोलावून माणसांनी केला त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून एक कलर कधी देतो हे सांगा. महापौर साहेब, आपल्याला ह्या मंदिराला कलर द्यायचा आपण शब्द दिला तर निवडणुकीत आपण कलर लवकरात लवकर देऊन टाकतो. देवाच्या कामात खोटं बोलायचा विषय नाही. आमची दुसरी काहीच अपेक्षा नाही. रोड आणि कलर झाला पाहिजे 100% काही दिवसात बस. धन्यवाद साहेब. या सत्काराच्या अनुषंगाने आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलेलं आहे. महापौर साहेबांनी या संदर्भाने उद्या सर्व युवा प्रमुखांची बैठक लावलेली आहे. निश्चितपणे बोला. हां बोला. बोल सगळ्यांचं तेच करणार आहे. ट्रेनचा विचार करूनच रोडची कामं झाली पाहिजे. शहरामध्ये एनओसी घेतल्याशिवाय कुठल्याही गुत्तेदाराला तुम्हाला ड्रेनेजची एनओसी घेतल्याशिवाय कुठलंच काम करता येणार नाही. ते कंपल्सरी केलेलं आहे. आणि समजा या रस्त्यात जर काम करायचं असेल, नाही या रस्त्यात जर काम करायचं असेल, प्रस्तुत जर काम असेल तर त्याला पाणी पुरवण्याची त्याला एनओसी घ्यावं लागणार आहे.
आणि जोपर्यंत ड्रेनेजचे ही रस्ता ड्रेनेजचं होणार नाही तोपर्यंत काम करता येत नाही असं महापालिकेने परिपत्रकच काढलेलं आहे. त्याच्यामुळे आता ते आमचा रस्ता करा पुन्हा खोला हे आता सिस्टीम बंद झालेली आहे. आणि मी यानंतर राजा उबाळे आपणास विनंती करतो की आपण आभार व्यक्त करावा. दत्ता तोरखडे या मित्रमंडळाच्या वतीनं हा जो सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वांना हे माहितीस्तव या ठिकाणी जाहीर करतो. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या 12 वार्डमधले महापौर प्रतिनिधी सोनकांबळे सर, त्याचप्रमाणे या आपल्या गल्लीतले किंवा आपले नगरसेवक गोटू यादव, त्याचप्रमाणे पिंटूभाई साळुंके, आपले सोलंकर साहेब, त्याचप्रमाणे या विभागातील गल्लीतील गायकवाड सर असतील, आमचे नारायण कांबळे सर असतील, त्याचप्रमाणे डोंगरे सर आहेत, अनेक प्रतिनिधी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आणि महत्त्वाचं या वार्डाचं या नगरसेवकावर अतोनात प्रेम आहे. 20 मिनिटात या कार्यक्रमाच्या मुळे आपल्याला लक्षात येत आहे. कारण हा गल्लीतला हा कार्यक्रम दुसरा आहे सरकाराचा. त्यामुळे मी असं समजतो की बाबा या गल्लीतले जे आहेत या नगरसेवकावर एवढा अतोनात प्रेम करतात. त्याच्यामुळं हे नगरसेवक आपले आहेत, आपल्या सोबत राहणार आहेत, आपल्या सोबत राहून काम करणार आहेत. आता हे आपल्याला या रस्त्याचं फार म्हणजे प्रत्येक जण रस्त्यावर जाताना शिवाय लागले, प्रत्येकाला राग गेला रस्त्याचा. पण आता साहजिक आहे सरांनी म्हणल्याप्रमाणे की NOC भेटली पाहिजे आणि NOC भेटल्यानंतर त्याचे काम ते वाटच बघायला लागले. नगरसेवक जे आहेत आपले या कामाची वाट बघत आहेत. हे ड्रेनेजचे कामं झाल्यानंतर लागलीच कामाला सुरुवात होणार आहे. मी त्यांच्या वतीनं मला बापू म्हणतो मी गोपी यादवला, तर बापूनं मला हे बोललेलं आहे की हे कामासाठी आपण कामं सुरुवात करायची. त्याच्यामुळे कुणीही नाराज होऊ नये. आणि या गल्लीतील सर्व जनता किंवा जे नगरसेवक प्रेम करणारे जे लोक आहेत सर्व या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि परत एकदा या मित्रमंडळाचं कौतुक असं करावं वाटतंय सगळ्यांच्या वतीने. मी त्यांचं दत्ता तोरखडे यांचं परत एकदा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल परत एकदा मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बाय बाय. झालं बाय बाय.